ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबीती स्वतः पाकच्या पत्रकाराने दाखवले। मुरिदकेमधील मरकजवर भारतीय सैन्याने हल्ला केला होता। भारतीय क्षेपणास्त्रांनी मुरिदकेचा दहशतवादी तळ बेचिराख केलाय। भारतीय सैन्याने कसा दणका दिला हे या दृश्यातून पाहायला मिळते। याच मुरिदकेमध्ये मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबने ट्रेनिंग घेतलं होतं। त्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं। यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार त्याला फाशी देण्यात आली। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने 14 पाकिस्तानी सैनिकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली। त्यांनी हल्ले सुरूच ठेवण्याचा इशारा देत पाकिस्तानी सैन्य कोणत्याही कोपऱ्यात सुरक्षित नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। 9 मे रोजी बलुचिस्तानमधील पंजगूर जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यांच्या वाहनांवर हल्ला केला। 14 मे रोजी लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्याचा हा व्हिडिओ सुद्धा जारी केलाय। बलूच आर्मीने पाकिस्तानी आर्मी विरुद्धच्या हल्ल्यांना ऑपरेशन हिरोफ असे नाव दिले। या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी मात्र वाढल्याच दिसतात। भारताने पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॅलिस्टिक मिसाईलने हल्ले केल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सार्वजनिकरित्या स्वीकारलं। पाक लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रात्री 2:30 वाजता फोन करून या हल्ल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हे ऑपरेशन राबवलं होतं। यामध्ये दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं होतं। त्यामध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता। त्यानंतर पाकने केलेल्या आगळीकीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं होतं। ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताशी पाणी वाटपासह शांततेसाठी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवली। मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं भारताने ठणकावून सांगितलंय। तर दोन्ही देशांमध्ये राजकीय संवाद होईल आणि सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी चर्चा झाली पाहिजे। आम्ही भारतीयांशी संवाद साधण्यासाठी तयार असल्याचं संपूर्ण जगाला सांगितलं असं पाकचे उपपंतप्रधान दार यांनी म्हटलं। ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षाच्या खासदारांना परदेशात पाठवणार आहे। 22 मे पासून 5 ते 6 खासदारांचे 8 गट 10 दिवसासाठी 5 देशांना भेट देणार आहेत। पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती हे खासदार तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देणार। पाकिस्तानला भारताने दिवसात तारे दाखवले असा टोला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला लगावलाय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। वेळ आल्यावर जगाला आम्ही पिक्चर दाखवणार असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलाय। आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवलंय। जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल असे म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिलाय। भूज एअरबेसवर जाऊन त्यांनी सैनिकांचं कौतुक केलं, त्यावेळी ते बोलत होते। बनी प्रमोद मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया। रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया। भारत के जिस एयर डिफेंस सिस्टम की तारीफ हर तरफ हो रही है उसमें डीआरडीओ द्वारा बनाए गए आकाश और अन्य राडार सिस्टम की जबरदस्त भूमिका रही है। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना उशिरा शहाणपणा सुचले। शांतता चर्चा करण्यासाठी त्यांनी आता तयारी दर्शवली तसं विधान त्यांनी चर्चेदरम्यान केलंय। पहलगामचा दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताने बदला घेत केलेलं ऑपरेशन सिंधू यात अनेक दहशतवादी ठार झाले। मात्र त्यानंतर खवळलेल्या पाकने पुन्हा आगळीक करत भारतावर ड्रोन मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता। तर भारताच्या मजबूत एअर डिफेन्सने ते सर्व हल्ले परतवून लावले। 4 दिवसाच्या संघर्षानंतर अखेर दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली। आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शांततेबाबत हे मोठं विधान केलं। कहना चाहता हूं उनकी कफालत के लिए पूरी तरह हम एक वाज़े वाशगाफ अल्फाज में ये कहना चाहता हूं। पाकिस्तानसोबत भारताचा तणाव कमी झाला तरी भारतात अशांतता पसरवण्याच्या अजेंड्यावर पाकची गुप्तचर संस्था ISI काम करत आहे। ISIने युद्धबंदीच्या घोषणेनंतर खलिस्तान समर्थकांना चिथावणी देण्यास सुरुवात केली। ISIने कॅनडात पत्रू आणि अन्य खलिस्तानी अतिरेक्यांद्वारे पंजाब, हरियाणा तसेच अन्य राज्यात खलिस्तानी अतिरेक्यांच्या नेटवर्कला पुन्हा सक्रिय करण्याचं काम सुरू केलं। खलिस्तानी अतिरेक्यांची योजना भारतात पोलीस ठाणे, लष्कर आणि सरकारी प्रतिष्ठानांना निशाणा बनवणं आहे।
डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 मेला UAE सोबत $200 अब्ज जास्त किमतीच्या कराराची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी AI क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आखाती प्रदेशातील एकूण गुंतवणूक करार 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेत. या करारामुळे अमेरिकन लोकांसाठी बाजारपेठेतील संधी वाढेल आणि आर्थिक तसंच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली. बोईंग आणि जेई एरोस्पेस, ॲल्युमिनियम प्लांट, तेल आणि वायू गॅलियम प्रकल्प, अणुऊर्जा, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस अशा अनेक क्षेत्रात करार करण्यात आले. दुबईतील बुर्ज खलिफा नेहमीच जगप्रसिद्ध डेलिगेट्सचं स्वागत करत असतो. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या UAE दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी बुर्ज खलिफावर अमेरिकेचा ध्वज झळकावण्यात आला. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा UAEचा दौरा मध्य पूर्वेकडील विस्तृत दौऱ्याचा एक भाग होता. या भेटीत UAEच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या, तसंच दोन्ही देशांमध्ये संबंध आणखी दृढ करण्याबाबत चर्चा झाली. रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठीची पहिली चर्चा नुकतीच संपली. दोन्ही देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही बैठक 2 तासांपेक्षा कमी वेळ चालली. या बैठकीसाठी तुर्कीने मध्यस्थी केली. या बैठकीचा निकालाची अजून प्रतीक्षा आहे. युद्ध रोखण्यासाठी तुर्कीमध्ये रशिया आणि युक्रेनमधील ही पहिली चर्चा झाली. इस्तंबूलमध्ये झालेल्या या चर्चेत दोन्ही देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी उभय देशांमध्ये मध्यस्थी केली होती. युक्रेनियन शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी उत्तर रशियाचे नेतृत्व पुतीन यांचे सहयोगी व्लादिमीर मेंडेन्स्की यांना दिले. युक्रेन रशियासोबतच युद्ध संपवण्यासाठी कटिबद्ध आहे, तसेच विधान अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केले. मात्र जर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शस्त्रसंधीच्या चर्चेत वेळ काढत असतील तर युरोपातील नेत्यांनी निर्बंध वाढवावेत, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केले. इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 वर्षातील पहिली थेट शांतता चर्चा सुरू आहे. पण यातून त्वरित मार्ग निघण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. युक्रेन हे युद्ध संपवण्यासाठी सगळी वास्तववादी पावलं उचलण्यास तयार आहे, असं झेलेन्स्की यांनी युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटीच्या बैठकीत सांगितलं. युक्रेन रशियामधील शांतता चर्चेच्या प्रयत्नांबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याकडून झेलेन्स्की यांचं कौतुक करण्यात आलंय. अल्बानियाच्या राजधानीत झालेल्या युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये बोलताना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत शांतता करार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. जगाला हे स्पष्ट दिसले की वाटाघाटीच्या पटलावर बसण्याची खरी इच्छा कुणाची होती आणि कुणाची नव्हती, असं मेलोनी म्हणाले. अल्बानियातील शिखर परिषदेत युकेचे पंतप्रधान कियर स्टारमर यांनी पुतीन यांच्यावर आरोप केला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शांततेसाठी गंभीर नाहीत, असं ते म्हणाले. शिखर परिषदेच्या आदल्या दिवशी पुतीन यांनी झेलेन्स्की यांचा तुर्कीतील समोरासमोर भेटून शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि त्याऐवजी कनिष्ठ स्तरावर शिष्टमंडळ पाठवलं, असं स्टारमर म्हणाले. रशिया वेळकाढूपणा करत खेळ खेळतय तर युक्रेनने शांततेचा पक्ष असल्याचं दाखवून दिल्याचं म्हणत स्टारमर यांनी पुतीन यांचे कान टोचले. लष्करी विमान वाहतूक विश्लेषक आणि इतिहासकार टॉम कुपर यांनी पाकिस्तानच्या आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकलाय. पाक अनेक दशकांपासून दिवाळखोर आहे, तग धरून राहण्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या आर्थिक मदतनीस वेळोवेळी बदलले, कधी सौदी अरेबिया, मग चीन, मग कतार आणि इटली. त्यामुळे पाकिस्तान स्वतःच्या बळावर खरंच फार काही करू शकत नाही, तो नेहमीच दुसऱ्यांवर अवलंबून असतो, असं म्हणत टॉम कुपर यांनी पाकच्या बाह्य निधीवरील अवलंबनावर जोर दिला. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला. भारताने डागलेल्या 4 ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकचं फायटर विमान आणि एअरबेसचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानी हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी कबुलीही दिली. भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्यात भोलारी एअरबेसवरील पाकचं अवॅक्स विमान उद्ध्वस्त झालंय. भारताने सलग 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागलेत, तर आमच्या पायलट्सने विमान वाचवण्याचा प्रयत्न केला, पण 4थ्या क्षेपणास्त्रानं घात केला, असा घटनाक्रम अख्तर यांनी सांगितला. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत, ज्यात 100हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर सध्या पाकिस्तानमधल्या या तळांची काय अवस्था आहे हे एका पाकिस्तानी पत्रकाराने दाखवलं. भारताने मुरिदकेमधील मरकज ए तोयबाच्या तळावर हल्ला करत तो बेचिराग केलाय. हल्ला केल्यानंतर आठवडा उलटूनही मुरिदकेमध्ये सन्नाटा पसरला.
याच मुरिदकेमध्ये कसाबचं ट्रेनिंग कॅम्प होता. लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण स्थळही होतं, जे भारताने हवाई हल्ल्यात नष्ट केलं. लष्कर ए तोयबाशी संबंधित 3 दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली. अगलर पट्टण भागात राहणारे मुजामिल अहमद इश्तिक्याक पंडित तर मिलीपोरा बहरावमध्ये राहणाऱ्या मुनीर अहमदला अटक करण्यात आली. मगामच्या काओसा नार्बल परिसरात ही अटक करण्यात आली. तिघांकडून एक पिस्तूल आणि एक हातबॉम्बसह शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मगाम पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मावलवी अमीर खान मुक्ताकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय संबंध बळकट करणं, व्यापार वाढवणं, राजनैतिक संवाद आणि चाबहार बहाराद्वारे सहकार्य वाढवणं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच व्हिसा सुलभता आणि अफगाण कैद्यांच्या सुटकेचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित करण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाने एक्स पोस्ट करत ही माहिती दिली. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने एक मोठी कारवाई करत मिशिगनमधील वॉरेन इथल्या एका अमेरिकन लष्करी तळावर होणारा ISISचा हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला. FBI ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अम्मार अब्दुल्ला जीत मोहम्मद सईद नावाच्या एका व्यक्तीने अमेरिकेच्या टायकोम या आस्थापनेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची योजना आखली होती, पण गुप्तचर यंत्रणांमुळे माहिती मिळून योग्य वेळी कारवाई केली गेली. सईदला अटक करण्यात आली असून त्याच्यावर परदेशी दहशतवादी संघटनेला मदत करण्यासह इतर गंभीर आरोप सुद्धा यावेळी करण्यात आले. अमेरिकेच्या FBIचे माजी संचालक जेम्स कोमी यांच्या विरोधात तपास सुरू करण्यात आलाय. जेम्स कोमी यांनी ट्रम्प विरोधात हिंसा भडकवल्याच्या आरोपानंतर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने त्यांच्या विरोधात तपास सुरू केलाय. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात कोमी यांना पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यात समुद्रातील शिंपल्यांनी लिहिलेला 8647 हा आकडा होता. हा फोटो नंतर त्यांनी डिलीट केला. 86 हा आकडा एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरतात, तर 47 हा आकडा ट्रम्प यांच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाशी निगडीत होता. ॲपलने भारतातील आयफोनची निर्मिती बंद करून अमेरिकेत हलवल्यास तेथील रोजगार वाढतील, मात्र ॲपल कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ होईल. किंमत न वाढवता विक्री केल्यास नफा 10 पट कमी होईल. त्यामुळे यात नुकसान ॲपल कंपनीचंच होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीच्या भारतातील विस्तारावर नाराजी व्यक्त केली. त्याऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवण्याचा सल्ला ॲपलचे प्रमुख टिम कुमर यांना दिलाय. ट्रम्प यांच्या विधानामुळे ॲपलच्या निर्णयाकडे उद्योजगताचे लक्ष होते. संपूर्ण जगात 2020 मध्ये कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भीती व्यक्त केली जाते. त्याचं कारण म्हणजे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोना पसरतोय. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले असून रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. काही जणांचा मृत्यू झाला असून आरोग्य विभाग अलर्टवर आहे. दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 30% वाढली आहे, तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये 28% वाढ झाल्याची माहिती आहे. चीनमध्ये आज 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवलाय. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं ही माहिती दिली आहे. सुदैवाने या भूकंपाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू 25.5 उत्तर अक्षांश आणि 99.72 पूर्व रेखांश इथे जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाते आणि आवश्यक ती माहिती जारी केली. इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीमध्ये सैन्यांच्या कारवाईचा व्हिडिओ जारी केलाय. सैनिकांकडून मोहीम सुरू असल्याचं सैन्यानं निवेदनात म्हटलंय. तर इस्रायलच्या या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 93 लोक मारले गेले. देर अल बलाह आणि खान युनिस शहराच्या बाहेरील भागांवर हल्ले केले गेले. इंडोनेशिया रुग्णालयात 66 मृतदेह आणले गेले असून 16 मृतदेह नासेर रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. युद्धामुळे गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून बहुतांश लोक विस्थापित झाले. गाझामध्ये लढण्यास नकार देणाऱ्या एका सैनिकाच्या समर्थनात डझनभर इस्रायली नागरिकांनी एका लष्करी तळाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं केली. डॅनियल याहलोम हा राखीव सैनिक युद्धादरम्यान 200 दिवसांहून अधिक काळ सेवेत होता. त्याने अन्यायकारक युद्ध असल्याचं सांगत गाझामध्ये भाग घेण्यास नकार दिल्याने त्याला
5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. युद्धाला बराच काळ लोटल्याने आणि इस्रायलने गाझामध्ये आपले सैन्य अधिक तीव्र केल्यामुळे सेवेसाठी हजर न होणाऱ्या काही मोजक्या पण वाढत्या इस्रायली लोकांमध्ये तो सामील झाला. ब्रिटनच्या एका माजी लष्करी तळावर लागलेल्या आगीत अग्निशामक दलाचे 2 जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झालाय, तर इतर 2 जखमी जवानांवर उपचार सुरू आहे. हा तळ आता विमान वाहतूक आणि मोटर स्पोर्ट्सच्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी वापरला जातो. पंतप्रधान केअर स्टारमर यांनी एक्स पोस्ट करत दुःख व्यक्त केलंय. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या अग्निशामक दलाच्या जवानांचं शौर्य अतुलनीय आहे. रुग्णालयात दाखल असलेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा सुद्धा या दरम्यान त्यांनी व्यक्त केली. चीनमध्ये बांधलेलं अंजी आनशेंग हे जगातील सर्वात मोठं कार जहाज गुरुवारी संध्याकाळी शांघायहून युरोपसाठी पहिल्या सफारीवर निघाले. हे जहाज सुमारे 7,000 चीन निर्मित वाहनं घेऊन जात आहे. कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारं आणि बुद्धिमान प्रणाली असलेलं हे महाकाय जहाज जगातील सर्वात मोठं, सर्वाधिक क्षमता असलेलं आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. यामुळे अंजी लॉजिस्टिक्सच्या मालकीच्या वाहन वाहतूक जहाजांची संख्या 35 झाली आहे. 228 मीटर लांब आणि 37.8 मीटर रुंद असलेला अंजी वॉनशेंगमध्ये 9,500 वाहनं वाहून नेण्याची क्षमता आहे. हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले. यामध्ये अनेक मृत्यूंचाही समावेश आहे. तर सिंगापूरनेही कोविड अलर्ट जारी केलाय. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 11,000 होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यात 28% वाढ होऊन संख्या 14,200 पर्यंत वाढली आहे. तसेच चीन आणि थायलंडमधील सरकारने देखील आता कोविडबाबत सतर्क आहे. चीनमध्ये आजार तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांमध्ये कोविड विषाणू आढळून येण्याची प्रकरणे दुप्पट झालीत. त्यामुळे लोकांना बूस्टर शॉट्स घेण्याचा सल्ला देण्यात आला. स्पर्म डोनर म्हणून प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट अल्बन उर्फ जो डोनर या अमेरिकन व्यक्तीविरोधात ब्रिटनच्या न्यायालयाने कठोर कारवाई केली. कोर्टाने त्याचा वडील होण्याचा कायदेशीर हक्क काढून घेतलाय. अल्बनने स्वतः 180हून अधिक मुलांचा पिता असल्याचा दावा केलाय. मात्र महिलांची दिशाभूल करणाऱ्या वर्तनामुळे आणि अल्पवयीन मुलींशी संपर्क वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्यावर कठोर निर्बंध लावण्यात आले. ब्रिटिश कुटुंब न्यायालयाने अल्बन विरोधातील साक्ष आणि पुरावे अभ्यासल्यानंतर त्याच्या वर्तनात मदतीपेक्षा अधिक नियंत्रणाची प्रवृत्ती असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं. बँकॉक पोलिसांनी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेत असलेल्या 2 नवजात ओरगुटांची सुटका केली. कोट्यावधी डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी विरोधातील प्रयत्नांचा प्रकार समोर आलाय. थायलंडच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने शहराच्या उत्तरेकडील एका पेट्रोल पंपावर विक्रेत्याच्या कथित कुरिअरला अटक केली. प्लास्टिकच्या टोपलीत हे प्राणी सापडलेत आणि 47 वर्षीय थाय संशयिताने अज्ञात व्यक्तीला ते पोहोचवण्यासाठी भाड्याने घेतल्याची कबुली दिली. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने ओरगुटान्सला धोक्यात असलेले प्राणी म्हणून सूचीबद्ध केले.